आणि आता आपण पाहणार आहोत सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। रितू तावडे, महापौर रितू तावडे यांच्या वाहनावर लाल नीला हा दिवा आहे, लाल निळा दिवा आहे। महापौरांच्या वाहनावरचा लाल दिवा आणि त्यामुळे आता वाद उद्भवलाय। नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरायला बंदी घातली आहे। महापौरांच्या गाडीवर लाल निळे फ्लॅश दिवे बसवण्यात आल्याची टीका होते। भाजप सत्तेत आल्यानंतरही व्हीआयपी संस्कृती परत येत असल्याची टीका आता केली जाते। तर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या वाहनावर लाल निळा दिवा आहे आणि त्यामुळे नियमांचं उल्लंघन होतंय असा आरोप केला जातोय। या दिव्यामुळे आता वाद उद्भवलेला आहे। तर फोनवरून आपल्यासोबत मुंबईच्या महापौर रितू तावडे या जोडल्या गेलेल्या आहेत। रितूची आपण पाहतोय एक महत्त्वाची बातमी आमच्याकडे जी समोर आली आहे, त्यानुसार तुमच्या वाहनावर लाल निळा दिवा लावलेला आहे आणि हे सर्रास नियमांचं उल्लंघन होतोय असा आरोप होतोय। कशा पद्धतीने तुम्ही याकडे पाहता, काय आपली प्रतिक्रिया आहे? या ठिकाणी सगळ्यांना सांगू इच्छिते की आम्ही ज्यावेळी महापौर पदाचं पदग्रहण करतो त्यावेळी आम्हाला प्रशासनाकडनं केबिन दिलं जातं, प्रशासनाकडनं आम्हाला गाडी दिली जाते। तर त्यावेळी प्रशासनाने ह्या सगळ्या नियमांचं काटेकोर पालन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। मी आता सकाळीच माननीय आयुक्त भूषण गगराणी यांना कॉल करून सांगितलं की ह्याच्यावरती कोणाची मिस्टेक आहे। ते त्यांनी स्पष्ट सांगितलं की हो आम्ही मान्य करतो मॅडम, आमच्याकडनं ही चूक झालेली आहे। तर या ठिकाणी प्रशासनाने महापौरांना गाडी देताना त्याच्यावरती काय नियम आहेत, कशा पद्धतीने आपण गाडी दिली पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या माध्यमातून तपासून मग महापौरांना द्यायला पाहिजे। त्यामुळे गाडीच्या खालती वरती फ्लिकर वगैरे हा सगळा विषय प्रशासनाच्या माध्यमातून चेक केला गेला पाहिजे आणि त्याबद्दल मी त्यांना सांगितलंय की तुम्ही आता ह्या बाबतीतली प्रेस नोट जी आहे ती रिलीज करा आणि ही लोकांपर्यंत पोहोचवा की ह्याच्यामध्ये चूक कोणाची आहे ती। अगदी रितू तावडेची आपण ही प्रशासकीय चूक असल्याचं मान्य करता, मग आता पुढच्या काळामध्ये तो दिवा काढला जाणार का आणि ज्यांनी ही चूक केली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार का? 100%। कारण हे बघा, मी मागेही म्हटलं, मागे माझ्या घड्याळावरून बोललं गेलं, आता गाडीच्या मला याच्यात कशातही रस नाहीये। गाडीला दिवे कुठले, मला तुम्ही बोलल्यानंतर मी व्हिडिओमध्ये पाहिलं की तिथे काहीतरी निळे आणि लाल दिवे फ्लिकर होताना दिसलेत। तर एक लक्षात घ्या, इतकी जोरात कामं जी चालू आहेत या ठिकाणी मुंबई महानगरीमध्ये गेल्या 1 महिन्यापासून जेव्हा आमची सत्ता आली त्या ठिकाणी मुंबईचा महापौर हा रस्त्यावरती उभा असलेला लोकांनी पाहिलाय आणि मुंबईच्या लोकांमध्ये सहभागी होऊन मुंबईच्या सगळ्या लोकांची कामं करताना महापौर, उपमहापौर, चेअरमॅनचे सगळे अध्यक्ष, ते संपूर्ण कमिटीचे अध्यक्ष त्या ठिकाणी काम करत असताना विरोधकांना दुसरे काही विषयच राहिलेले नाही। त्यामुळे ह्या पद्धतीचे जे काही विषय आहेत ते पुढे, आणि समजा प्रशासनाच्या माध्यमातून जर ही चूक झालेली आहे तर मी सकाळीच आयुक्तांना सांगितलंय की ही ज्यांनी चूक केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आदेश दिलेले आहे की ह्या गाडीला हे सगळे तर त्याच्यावरती ही कारवाई झालीच पाहिजे। अगदी धन्यवाद रितू तावडेजी आपण दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी। तर केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरायला बंदी घातलेली आहे, मात्र तरी सुद्धा महापौरांच्या गाडीवर लाल आणि निळ्या रंगाचा फ्लॅश दिवा आहे आणि त्यामुळे आता त्यांच्याकडून विरोधकांकडून टीका केली जाते आणि या संदर्भात प्रशासकीय चूक झाल्याचं सुद्धा रितू तावडे यांनी स्पष्टपणे मान्य केलेलं आहे आणि या संदर्भात कारवाई होणार असंही त्यांनी सांगितलंय। तर आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण पाहिलेलं आहे रितू तावडे यांची प्रतिक्रिया सुद्धा आता या संदर्भात आली आहे। आगामी काळात यावर कारवाई होईल असंही आश्वासन त्यांनी दिलंय। तर आगामी काळात त्यांच्यावर कारवाई होईल किंवा ही प्रशासनाची चूक आहे असं जरी महापौर रितू तावडे यांनी आपल्याला दिलेल्या फोनमधून आपण ऐकलं असलं तरी सुद्धा एकंदरीतच त्यांच्या विरोधात येणाऱ्या बातम्या बघता, म्हणजे मग त्यांचं घड्याळ असो किंवा आता त्यांची गाडी असो, अशा पद्धतीच्या बातम्या बघता मिलिंद नार्वेकरांनी आज एक अतिशय सूचक ट्विट केलेलं आहे। ते म्हणजे नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललेलं आहे, त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, भाजप अंतर्गतच महापौरांविरोधात कारवाया केल्या जात आहेत का, असा प्रश्न ते अप्रत्यक्षपणे सुचवू पाहतायत। एकंदरीतच महापौरांच्या गाडीवरती लाल किंवा निळे दिवे नसतात। हा GR यापूर्वीच पास झालेला आहे। जेव्हा हा GR पास करण्यात आलेला होता तेव्हा सुद्धा तत्कालीन महापौरांच्या गाडीवर असलेल्या दिव्यावरून मोठंच राजकारण झालेलं होतं। त्यावेळेस सुद्धा भाजपने याचा विरोध केलेला होता। मात्र आता पुन्हा भाजपचाच महापौर मुंबई महापालिकेत सत्तेत असताना, जो केंद्र सरकारने 2017 मध्ये सामान्य वाहनांवर लाल दिवा वापरायला बंदी केलेली होती, तशाच
पद्धतीचा दिवा जर आता महापौरांच्या गाडीवर दिसत असेल तर व्हीआयपी संस्कृती पुन्हा एकदा बीएमसी मध्ये शिरकाव करू पाहते का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे जर महापौरांना लाल दिवा नको असेल आणि तरी सुद्धा प्रशासनाने तो लावलेला असेल तर महापौरांच्या विरोधातलं हे षडयंत्र आहे का, अशी सुद्धा चर्चा, एक वेगळी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. धन्यवाद मनश्री दिलेल्या या माहितीसाठी. नाही, आता असं आहे की त्याच्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच बोलावं लागेल ना. आता मी कसं काय बोलणार? त्या मुंबईच्या महापौर आहेत, प्रथम नागरिक आहेत. त्यांचं स्वप्न असेल लाल दिव्यातून फिरण्याचं. प्रत्येकाचं स्वप्न असतं लाल दिव्यातून फिरण्याचं. पण या देशामध्ये फक्त एकच व्यक्ती लाल दिव्याच्या गाडीतून फिरते, ते म्हणजे नरेंद्र मोदी. तर या संदर्भात नार्वेकरांनी जे ट्विट केलेलं आहे आपण ते सुद्धा पाहूयात. त्यांनी काय म्हटलंय त्यामध्ये. तर शिवसेना युपीटीचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत त्यांनी म्हटलेलं आहे, नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय. तर असं म्हणत त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. मात्र ही संशयाची सुई नेमकी कुणाकडे आहे हे मात्र पाहणं महत्त्वाचं आहे.